नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट, संपूर्ण घडामोड आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकत्र विनंती. पुढे शूटिंग बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तुम्ही व्हिडिओ सुरू शकता. बघू शकता, कांदा खरेदीतील लूट थांबवा, अन्यथा बाजार समितीवर बरखास्त करा, शेतकरी संघटनेची एकंदरीत मागणी आहे. नगर जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये कांद्यासह इतर शेतमाल या ठिकाणी बघितलं खरेदी शेतकऱ्यांचा मोठा प्रमाणात लूट केली जात असल्याचा आरोप करत या लुटीस जबाबदार असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक आणि सचिव तातडीने बरखास्त करण्याची शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाने एकंदरीतच जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे निवेदनात म्हटलं आहे. आणि विशेष म्हणजे असं आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केली जाणारी प्रचंड लूट या निवेदनात प्रकर्षाने मांडले आहे. मुख्य मागणी अशी आहे, लासलगावपेक्षा कमी भावाने कांदा खरेदी. निवेदनात म्हटले आहे की लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावाला देशात बेंचमार्क मानले जाते. मागील 8 दिवसापासून तेथे कांद्याला भाव रोज वाढत आहे. तेथे मोकळा कांदा बाजारात चालतो. याउलट नगर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गोणी कांदा बाजार असूनही लासलगावपेक्षा मोकळ्या कांदा बाजारपेक्षा 1000 ते 1500 रुपयाची कमी भावाने कांदा खरेदी केला जात आहे. वास्तविक पाहता गोणी कांदा बाजारात मोकळ्या कांदा बाजारापेक्षा 300 ते 400 रुपयांनी वाढीव भाव मिळणे अपेक्षित असताना उलट 1000 ते 1500 रुपयाची तफावत ठेवून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचं या ठिकाणी मानण्यात आलं आहे. या लुटीत बाजार समितीचे सभापती, संचालक आणि सचिव सहभागी असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करा. व्हिडिओ आपण तुरंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्रीनाथ. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. व्हिडिओ आपण धन्यवाद.